येणाऱ्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री असा केक कापला असल्याचे नवनियुक्त खासदार प्रशांत पडोळे यांनी सांगितले। भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील 12 लोकसभेच्या जागेवर काँग्रेसने विजय मिळविला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली आणि महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले। म्हणून याचे श्रेय आणि आज दिनांक 5 जून 2024 रोजी वाढदिवसानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा येथे अनोखे केक आणून भावी मुख्यमंत्री नाना पटोले असे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला असल्याचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिनांक 5 जून 2024 रोज बुधवारला दुपारी 4 वाजता माध्यमांशी बोलताना सांगितले। आणि तुम्ही भावी मुख्यमंत्र्यांचा केक सेलिब्रेशन केला आहे, काय सांगाल? माझा विजय हा माझा नसून लोकांचा आहे, जनतेचा आहे, नाना भाऊचा विजय आहे आणि या विजयाच्याच वाढदिवसाचा एक गिफ्ट आहे त्यांना। ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नाना भाऊच्या नेतृत्वामध्ये हे आपण लढाई जिंकलेली आहे, या तानाशाहीच्या सरकारच्या विरोधात आपल्याला यश जे प्राप्त झालेले आहे, येणाऱ्या 4 महिन्याच्या नंतर सुद्धा विधानसभेच्या निवडणुका संपन्न पावणार आहेत आणि त्यामध्ये पूर्णतः विजय आपला नाना भाऊंचाच होईल आणि येणाऱ्या काळामध्ये ते महाराष्ट्र प्रदेशाचे भावी मुख्यमंत्रीच होतील, हे आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद।